जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. सकाळी रोज सारखं कालू दारात येऊन उभा होता. मग त्याला आपण बिस्किट खायला दिली. नंतर मम्मीने ते गॅसवर उकडीचे मोदक आणि शेंगा शिजत ठेवल्या होत्या. मोदक होईल तोपर्यंत नाश्ता करत बसलो. नंतर मोदकाचा नैवेद्य देवाजवळ ठेवला आणि नंतर आपण पण एक खाण्यासाठी घेतला. इतर मिठाईपेक्षा या उकडीच्या मोदकांची चव भारीच असते. मग कालूला पण एक मोदक खाण्यासाठी दिला. मित्रांनो, डेली मिनी ब्लॉग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर आपण निघालो महाडला आणि महाडला आलो तर गाड्या पण लगेच आल्या. मग अशी गाडी पुढे घेत होतो. त्यानंतर लोकल भाडा भेटला. गणपती सणाचा पहिला दिवस असल्यामुळे रिक्षावर जास्त कोण आलाच नाही. लगेच लोकल भाडा आपल्याला भेटला. तो सोडून स्टँडला आलो तर लाईन वाढली होती. तरी पण भेटेल भाडा लगेच. आणि आज रस्त्याला सर्वीकडे गणपती बाप्पाचं आगमन होताना दिसत होतं. नंतर एमआयडीसी मध्ये भाडा घेऊन आलो होतो. महाडच्या एमआयडीसी मधले खड्डे म्हणजे गाडीचा ऑफ रोड मोड ऑन करावा लागतो. पुढे आलो तर पावसाने जोरदार सुरुवात केली. नंतर आपण मित्राच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. तिथून मग निघालो घरी जाण्यासाठी. काल आपण घरी लेट आलो म्हणून व्हिडिओ काय अपलोड करायला जमला नाही. तर आजचा पहिला भाडा कौली या गावचा होता. गावात जाता जाता ढगात लपलेल्या डोंगराचं सुंदर निसर्गाचा देखावा दिसला. तिथे येऊन आता त्यांच्या येण्याची वाट बघत होतो. दुसरा भाडा आसलुली या गावचा भेटला. रस्त्याच्या बाजूने वाहणारी सुंदर अशी नदी. नंतर भाडा घेऊन आलो तेडगर या गावात. स्टँडला आलो तर मासे पकडण्याचा नाद असणाऱ्या या रिक्षावाल्या दादाने श्रावण संपला म्हणून मासा पकडून आणला होता. नंतर पावसाची पण सुरुवात झाली.